नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांनी बेदम मारहाण. कल्याण येथील दुर्गाडी चौक परिसरातील घटना. पोलिसांनी जगायचं कसं? पोलीस बॉय संघटनेचे पदाधिकारी विक्रांत बेंद्रे यांनी केला सवाल. माध्यमांशी संवाद साधताना पोलीस बॉय संघटनेचे पदाधिकारी विक्रांत बेंद्रे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात पोलिसांनी जगावं की मरावं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पोलिसांना बळी पडावे लागते. असाच एक प्रकार काल रात्री कल्याण दुर्गाडी ट्रॅफिक पोलीस चौकी सर्कलला घडला. आमचे जे पोलीस कर्मचारी आहेत विलास झाकीर साहेब हे त्यांच्या कर्तव्यावर होते. त्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक जाम झाली होती. तसेच एक इनोवावाला आला, विरुद्ध दिशेने आला तर त्याला सरांनी थांबवण्यास सांगितले की ट्रॅफिक जाम आहे, तू कसा जाशील? 2 मिनिटं थांब, आम्ही तुम्हाला सोडतो. तर त्याने डायरेक्ट ट्रॅफिक मध्ये गाडी घुसवून दिली आणि खाली उतरून त्याने सरांची कॉलर धरली आणि लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ते आता हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. त्या मारहाणीत त्यांच्या बळी गेला असता तर याला जबाबदार कोण राहिला असता? ही अत्यंत निंदनीय घटना असून एक पोलीस वर्दीवर हात टाकला गेला आहे. त्यामुळे आज पोलीसच सुरक्षित नसतील तर जनतेने कोणाकडे बघावं? मारहाण करणारे अज्ञात व्यक्ती असून त्यांचे नावही आम्हाला माहिती नाही. असं समजते की बीजेपी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, कारण वरुण पाटील तेथे आले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्याचे समर्थन केले. अशा प्रकारे पोलीस संघटनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष विक्रांत बेंद्रे यांनी घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली. सर नमस्कार, मी विक्रांत घनश्याम बेंद्रे, महाराष्ट्र पोलीस संघटना डोंबिवली शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात पोलिसांनी जगायचं का मरावं हा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पोलिसांना बळी पडावं लागतं. तर असाच एक प्रकार काल रात्री कल्याण दुर्गाडी आपलं ट्रॅफिक पोलीस चौकी जे आहे तिथं सर्कलला घडला. आमचे जे पोलीस कर्मचारी आहेत विलास झाकीर साहेब हे त्यांच्या कर्तव्यावर होते आणि त्या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक जमा झाली होती. तर अशातच एक इनोवावाला विरुद्ध दिशेने आला तर त्याला सरांनी थांबण्यास सांगितले की बाबा पुढे ट्रॅफिक जाम आहे तर तू कसा जाशील? तर 2 मिनिटं थांबा, आम्ही तुम्हाला सोडतो. पण त्याने डायरेक्ट गाडी समोर घुसवून दिली त्या ट्रॅफिकमध्ये आणि खाली उतरला आणि त्या सरांची डायरेक्ट कॉलर धरली की तुम्ही आम्हाला काहीतरी बोलले. तर असे सर ते काहीच नाही बोलले आणि लाथा बुक्क्यांनी त्यांना ठोशांनी मारहाण केली. आता ते एवढे सिरियस हॉस्पिटलला ॲडमिट आहेत की बाबा त्यांची मिसेसही रडते, त्यांना 3 वर्षाचा लहान मुलगा आहे. आज जर त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्या मारहाणीत काय झालं असतं, त्यांचा बळी गेला असता तर ह्याला जबाबदार कोण राहिला असतं? यांनी जबाबदारी घेतली असती का ज्यांनी मारहाण केली? ते रडतायत, काय नेमकं विषय होता? हो सर, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आज एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकला आहे. ती वर्दी म्हणजे एक पोलीसचं एक प्रतीक आहे. ती वर्दी एक आपल्या जनतेला विश्वास देते की बाबा पोलिसाच्या अंगामध्ये ती वर्दी आहे तर आम्ही सुरक्षित आहोत. तर आज पोलीसच जर सुरक्षित नसतील तर जनतेने कोणाकडे बघावं? तर असा गंभीर प्रश्न सर आम्हाला तमाम पोलीस परिवारांना पडलेला आहे. भाजपचे नगरसेवक वरुण पाटील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्यांच्या बाबतीत काय सांगाल? हा सर, आता बरेच लोक त्यांचे समर्थन करते की बाबा वरुण पाटील आले, आम्हाला सहकार्य केले, पण हे चुकीचं आहे. कारण आज जर आमच्या पोलीस परिवार तिथं मारहाण होते आणि उद्या जर तुमच्या परिवारासोबत काय कुठली घटना घडली तर उद्या तुम्ही त्याच पोलिसांकडे न्याय मागायला जाणार आहात. तर मग तुम्ही कुठल्या उद्देशाने त्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांचं समर्थन करायला? ते मारहाण करणारे अज्ञात व्यक्ती आहेत, आम्हाला नावही त्यांची माहिती नाही. ते एक आता समजते की बाबा ते बीजेपीचे कार्यकर्ते असू शकतात. कारण वरुण पाटील तिथे आलेत, त्यांनी समर्थन केले त्यांच्या मारणाऱ्यांचं आणि पोलिसांनाही त्यांच्याच माध्यमातून दबाव येतोय की वरुण पाटील च्या माध्यमातून. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या 18 घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.